शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आता आलेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिली शेतकऱ्याला अति मोठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार, त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे, अशी माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। आता काय म्हणाले बघा, या ठिकाणी हप्त्याच्या मागच्या वेळेस काय झालं होतं की थोडा उशीर झाला होता, त्यामुळे आता अर्जंट निर्णय जारी केलेला आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 8,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे। बघा शेतकरी बांधवांनो, त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी देखील बँकांना आदेश दिलेले आहे की म्हणजेच तुम्हाला जो पीएम किसान योजनेचा हप्ता 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये मिळत होता, त्याची रक्कम आता 2,000 रुपये वाढून त्याच हप्त्याला आता 4,000 रुपये करण्यात आलं। म्हणजे एकाच सोबत तुमच्या खात्यामध्ये 8,000 रुपये नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेची येणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच आता सरसकट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। बघा मीडियाच्या माध्यमातून 5 मिनिटापूर्वी आलेली ही बातमी असणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, परंतु एक अडचण आहे, पैसे सर्व जिल्ह्यात आज मिळणार नाही। काही ठराविक पात्र शेतकऱ्याला आणि काही ठराविक पात्र जिल्ह्यांमध्ये हे पैसे हप्ता वाटप होणार आहे। बघा पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम मिळत आहे। तर मग शेतकऱ्यांची आता सर्वात मोठी आनंदाची बातमी ही त्यांच्यासाठी पेपरलाच आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, बघा या दोन्ही हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे। आता लाईव्ह मी तुम्हाला तारीख सांगतो, पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये स्पष्टपणे हे बातमी समोर आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे। या तारखेला येणार आहे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे, तर ते तारीख कोणती असणार आहे शासनाने सांगितले आहे। या ठिकाणी हप्ता लवकर येत आहे देखील या ठिकाणी शासनाच्या स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सध्या आपण पाहून घेऊया, पेपरच्या माध्यमातून ही बातमी समोर आली आहे। नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता एवढ्या लवकर का जमा होतोय, सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला सर्वात प्रथम या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, लाईव्ह प्रूफ सहित मी तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये एकाच वेळेस तुमच्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये क्रेडिट होण्याचा SMS तुम्हाला येणार आहे। सर्वात मोठी खुश खबर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काही म्हणणार की पीएम किसान योजनेचा हप्ता सर्व देशातील वितरित होतो, परंतु नाही, त्या बैठकीमध्ये आता या ठराविक जिल्ह्यांमध्ये आणि ठराविक निर्णय घेण्यात आला। नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना दोन्ही योजनेचे हप्ते वितरण या ठिकाणी एकाच रिपोर्टमध्ये म्हणजे एकाच वेळेस होणार आहे। टोटल या ठिकाणी तुमच्या दोन्ही म्हणजे अलग अलग टप्प्यामध्ये तुम्हाला वितरण न होता एकाच सोबत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना काही आर्थिक आधार देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे, कारण की तुम्हाला हप्ता मिळणार ही साक्षरता बातमी आता पेपरच्या माध्यमातून आली आहे। इतक्या लवकर हप्ता का बरं मिळत आहे, तुम्हाला याचा उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आलेली आहे। बघा तर आनंदाची बातमी आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होत आहे, परंतु एक खुशखबर सुद्धा आलेली आहे, ते म्हणजे बघा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। बघा शेतकरी बांधवांनो, हे 3 हप्ते म्हणजे दोन्ही हप्त्यांचे पैसे तुम्हाला आता 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार। त्याचसोबत शेतकरी बांधवांना ते खुशखबर आलेली आहे, ते खुशखबर आपण या ठिकाणी पाहून घेऊया। शासनाच्या महत्त्वपूर्ण GR इथं निर्गमित करण्यात आलेला आहे। संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहते शेतकरी मित्रांनो। तर मग शेतकरी बांधवांनो, अशा संभ्रमामध्ये आहेत की एवढा लवकर हप्ता आम्हाला का बरं मिळत आहे। आता हप्त्याचा तुम्हाला उशीर झाला होता। मागील पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता भरपूरशा दिवस चालले गेले होते, परंतु त्यानंतर तुम्हाला तो हप्ता मिळाला। आता चांगलीच गोष्ट आणि चांगलीच खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे, हप्ता तुम्हाला वाढून मिळणार आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते तुम्हाला 2-2 हजार रुपयांनी वाढ झालेली आहे त्यामध्ये। बघा शेतकऱ्याला खुश करण्यासाठी शेतकरी बांधवांची इथं चेहऱ्यावर म्हणजे आश्चर्यचकित, इथं त्यांना खुश करण्यासाठी इथं सरकारने हा निर्णय घेतलेला आहे।
बघा शेतकरी मित्रांनो, हा निर्णय घेण्यात आला, परंतु एकाच रिपोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन्ही हप्ते पुरवले जातील. म्हणजेच की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हप्ते म्हणजेच एकाच सोबत तुमच्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये येणार. बघा शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळाच्या मागे एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय जारी करण्यात आला. आता तुमच्या खात्यामध्ये हे थेट रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार, बघा हे जे दोन्ही सरकार असणार आहे ते बीजेपीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ते देवेंद्र फडणवीस सरकार आहे. म्हणजेच ते सुद्धा बीजेपीचं सरकार आहे. हे दोन्ही सरकार आहे त्या असल्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये बीजेपीचेही म्हणजे जे काही असन पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना, म्हणजे बीजेपी दोन्ही सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपी आहे आणि केंद्राचं सरकार सुद्धा बीजेपी आहे. म्हणजे बघा आता दोन्ही सरकारने काय केलेलं आहे की त्या सरकारचं एकच धोरण असणार आहे की शेतकऱ्यांना खुश कसं करायचं, कारण की शेतकरी राहतील तेव्हा आपली सत्ता इथं चालणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे त्यांना टोटल इथं त्यांचे रखडलेले हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. फक्त त्यांना एक फॉर्म फिलअप करावा लागणार आहे. तो फॉर्म कोणता असणार आहे जेणेकरून त्यांना देखील मागचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. तर बघा शेतकरी मित्रांनो, जे हप्ते तुमचे रखडलेले असेल तर ते हप्ते तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी बांधवांना तुम्ही पेपर सुद्धा पाहू शकता. शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा या ठिकाणी 36 जिल्हे आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप होणार असं सांगण्यात आलं आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, म्हणजे दोन्ही हप्ते तुम्हाला एकाच सोबत इथं तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काही तांत्रिक अडचणी येतात, त्यामुळे सरकारने ही मोठी माहिती आज पेपरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे. पेपरच्या माध्यमातून ही बातमी आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं काही जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे. बघा या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येत आहे. त्याची सविस्तर यादी सरकारने इथं दिलेली आहे. 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. अनेकदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वेळेवर पैसे निधी उपलब्ध होत नाही, त्यामुळे आज महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. आता बघा जास्त टाईम न लावता शेतकरी बांधवांना आपण लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. सरकारने निधीची कमतरता आता होती म्हणून ती निधी तुम्हाला मागच्या वेळेमध्ये जे 20वा हप्ता आणि 7वा हप्ता होता तो लवकर तुम्हाला मिळाला नव्हता. आता सरकारजवळ जो निधी असणार आहे तो भरपूरशा मात्रामध्ये उपलब्ध आहे, म्हणून तुम्हाला हप्ता लवकरात लवकर देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. बघा 100% खरी बातमी तुमच्यासाठी असणार आहे. तुमच्या खात्यामध्ये हे जमा पैसे होणार आहे. बघा असं शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हे आदेश देण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. त्याआधी काही ठराविक जे बँक असणार आहे त्यांची यादी सुद्धा आपण पाहून घेऊया, ज्या बँकेमध्ये आज पैसे जमा होत आहे. सर्वात प्रथम बघा पोस्ट ऑफिस बँक म्हणजेच डाक विभाग, त्यानंतर शेतकरी बांधवांना बघा बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, त्यानंतर कॅनरा बँक, त्या शेतकरी बांधवांना त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया. तर या सर्व बँकेमध्ये शेतकऱ्यांनी जास्त मात्रामध्ये त्यांचं खातं ओपन केलेलं आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांना कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. बघा पुणे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नाशिक, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, पालघर. त्यानंतर बघा ह्या 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली आहे. तर या 18 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगितले. बघा शासनाने स्पष्टपणे आज सांगितलं, तर मग शेतकरी बांधवांना एक मोठी अट घालण्यात आलेली आहे. ते महत्त्वाची अट अशी आहे की शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी काढून घ्यावा लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांना हा हप्ता जमा होणार नाही. आता बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर फार्मर आय डी त्यांनी काढायला सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.